नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही कथा शेवटपर्यंत बघत नाही आणि शेअर देखील करत नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जर तुम्हाला कथा आवडली असेल तरच. चला, आपण कथेला सुरुवात करूयात. माझं नाव संगीता. दिसायला मी एकदम स्मार्ट आहे, गोरीपान आहे आणि कोणत्याही पुरुषाचं लक्ष वेधून घेईल अशी सुंदर आहे. पण म्हणतात ना, नशीब कोणाचं कसं असेल सांगता येत नाही. माझं लग्न झालं, पण माझ्या पतीने मला कधीच पत्नीचा दर्जा दिला नाही. त्यांचं मन नेहमी बाहेरच होतं. तो नोकरीसाठी भोपाळला गेला आणि तिथेच एका दुसऱ्या बाईशी संसार थाटला. हे जेव्हा मला कळलं, तेव्हा माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. पण याच दुःखाच्या सावलीत मला एक असा माणूस भेटला, ज्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. तो प्रवास, ती रात्र आणि ती पहिली भेट आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मी भोपाळला गेले होते फक्त हे बघायला की माझा पती खरंच फसवतोय का मला. आणि तिथे जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो त्या दुसऱ्या बाईसोबत हसत खेळत राहत होता. त्यांना एक लहान मुलगाही होता. माझं अस्तित्व त्यांच्या आयुष्यातून कधीच पुसलं गेलं होतं. रडत रडत मी भोपाळ बस स्टँडवर पोहोचले. सकाळी 9ची बस होती. भोपाळ ते पुणे, तब्बल 15 तासांचा प्रवास. मला ट्रेनपेक्षा बसचा प्रवास जास्त आवडतो, कारण तिथे खिडकीतून बाहेर बघत स्वतःच्या विचारात हरवता येतं. मी खिडकीपाशी बसले होते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी आता काय करू, कोणासाठी जगू, अशा प्रश्नांनी डोकं भणभणत होतं. बसमध्ये सुरुवातीला गर्दी नव्हती, पण पुढच्या काही स्टॉपवर लोक चढू लागली आणि तिथेच माझी पहिली भेट गौरवशी झाली. एक उंच, गौरवर्ण, पिळदार शरीरयष्टी असलेला तरुण माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसला. त्याने पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. त्याचं व्यक्तिमत्व खूपच प्रभावी वाटलं मला. सुरुवातीला आम्ही कोणीच कोणाशी बोललो नाही. दुपारचे 3 वाजले असतील. मला प्रचंड तहान लागली होती. मी बॅगेतून पाण्याची बाटली काढली, पण ती रिकामी होती. मी निराश होऊन बाटली परत ठेवत होते. तेव्हाच गौरवने हळूच विचारलं, मॅडम, पाणी संपले का तुमचं? हे घ्या, माझ्याकडे आहे. त्याने आपली पाण्याची बाटली माझ्याकडे दिली. आमचे हात एकमेकांना स्पर्शले आणि एक वेगळीच वीज माझ्या अंगातून सळसळली. मी थँक्यू म्हटलं आणि थोडं पाणी प्यायले. तिथूनच आमच्या संवादाला सुरुवात झाली. मला कळलं की तो पुण्यात इंजिनियर आहे आणि कामासाठी भोपाळला येत जात असतो. रात्र वाढत गेली तशी थंडीही वाढू लागली. थंडीचे दिवस होते आणि बसमध्ये काही लोकांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. मी घाईघाईत स्वेटर तर घातलं होतंच, पण शाल आणायला विसरले होते. रात्रीचे 10 वाजले होते. बसमधील दिवे घालवले होते. मी थंडीने अक्षरशः कुडकुडत होते. गौरवने हे पाहिलं. त्याने आपल्या बॅगेतून एक मोठी उबदार शाल काढली आणि स्वतःवर घेतली. त्याला वाटलं असावं की मीही काही बोलणार नाही, म्हणून तो गप्प बसला. पण रात्री 11 वाजता जेव्हा बस एका ढाब्यावर थांबली, तेव्हा आम्ही दोघंही खाली उतरलो. चहा पिताना त्याने विचारलं, संगीता, तुम्हाला खूप थंडी वाजते का? मी लाजतच हो म्हटलं. पुन्हा बसमध्ये बसल्यावर त्याने त्याची शाल माझ्याकडे दिली. मी नकार दिला, कारण त्यालाही थंडी वाजली असती. मग त्याने एक असा उपाय सुचवला जो माझ्या मनाला स्पर्शून गेला. तो म्हणाला, बघा, आपण दोघंही थंडीने त्रस्त आहोत. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण ही शाल अर्धी अर्धी घेऊया का? आपण दोघेही थंडीपासून वाचू. मी क्षणभर विचार केला. परिस्थिती अशी होती की मला त्याची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही दोघेही त्या एका शालीत एकमेकांच्या अगदी जवळ आलो. तो थोडा सरकला आणि मीही त्याच्या उबदार शरीराच्या जवळ गेले. त्याच्या अंगाचा तो पुरुषी सुवास आणि शालीची ती ऊब मला स्वर्गासारखं वाटू लागलं होतं. रात्री 1 वाजलं होतं. बस वेगाने धावत होती. गौरवने हळूच विचारलं,
माझा हात थोडा जाम झालाय. मी तुमचा खांदा घेऊ का आधाराला? मी मान डोलावली. त्याने आपला डावा हात माझ्या खांद्यावर टाकला. त्या स्पर्शाने माझ्या अंगावरती काटा आला. मीही हळूच माझं डोकं त्याच्या भक्कम खांद्यावर ठेवलं. त्या रात्री बसच्या त्या अंधारात बाहेरील जगाचा विसर पडला होता. पतीच्या फसवणुकीचं दुःख कुठेतरी मागे पडलं होतं आणि एका अनोळखी माणसाच्या मिठीत मला जी सुरक्षा आणि प्रेम मिळत होतं ते शब्दात सांगणं कठीण होतं. आम्ही हळू आवाजात गप्पा मारत होतो. त्याने सांगितलं की तोही एकटाच राहतो. पुण्याला पोहोचायला पहाटे 4 वाजले. बस स्टँडवर उतरल्यावर सन्नाटा होता. मला घरी जायला रिक्षा मिळेना. गौरव माझ्यासोबतच थांबला होता. तो म्हणाला, इतक्या रात्री एकटं जाणं सुरक्षित नाही. माझं घर जवळच आहे. हवं तर तू माझ्या घरी चल. सकाळी आरामात घरी जा. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या घरी गेले. त्याचं घर छोटं पण खूपच टापटीप होतं. त्याने मला बेडवर झोपायला सांगितलं आणि स्वतः सोफ्यावरती झोपला. सकाळी 9 वाजता जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा गौरव घर साफ करत होता. त्याने फक्त बनियान घातली होती. त्याचं ते पिळदार शरीर आणि कसरतीमुळे आलेला तो पिळ बघून मी काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिले. त्याने विचारलं, संगीता, चहा की कॉफी? मी चहा निवडला. त्याने इतका अप्रतिम चहा बनवला होता की माझं मन प्रसन्नच झालं. मी तिथून निघताना आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. जाताना मी त्याला म्हटलं, गौरवजी, पुन्हा भेटूया नक्की. 2 दिवसांनी मी त्याला भेटायला एका गार्डनमध्ये बोलवलं. मी खूप सुंदर साडी नेसली होती. केसात गजरा माळला होता. गौरव जेव्हा तिथे आला तेव्हा तो मला बघून थक्कच झाला. आम्ही खूप गप्पा मारल्या. मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःख सांगितलं. माझ्या पतीने मला कसं फसवलं हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, संगीता, जो तुझी किंमत ओळखत नाही त्याच्यासाठी रडू नकोस. त्या दिवशी मी त्याला माझ्या घरी जेवायला बोलवलं. संध्याकाळी 7 वाजता तो आला. जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावरती बसलो होतो. माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या असल्याने मी त्याला सांगितलं. तो माझा मोबाईल नीट करण्यासाठी माझ्या अगदी जवळ येऊन बसला होता. आम्ही इतके जवळ होतो की आमचे खांदे एकमेकांना घासले जात होते. तो मोबाईल नीट करत होता आणि माझं लक्ष त्याच्या चेहऱ्याकडे होतं. अचानक त्याने माझ्याकडे पाहिलं. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या क्षणी शांतता पसरली होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. गौरव हळूच म्हणाला, संगीता, तू या साडीत आणि या लुकमध्ये कोणत्याही पुरुषाला वेड लावशील इतकी सुंदर दिसतेस. मी लाजून मान खाली घातली. त्याने हळूच माझा चेहरा वर उचलला. त्याचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आले. त्या एका क्षणी आम्ही दोघेही जगाला विसरलो होतो. कित्येक वर्षांची माझी भूक, ते प्रेम आणि तो स्पर्श मला गौरवच्या रूपात मिळत होता. तो क्षण खूपच रोमॅन्टिक आणि मसालेदार होता. आम्ही आमच्या भावनांच्या ओघात वाहत गेलो. काही वेळाने गौरव सावरून म्हणाला, माफ कर संगीता, मला स्वतःवर ताबा ठेवायला हवा होता. पण मी त्याला रोखलं आणि म्हटलं, नाही गौरव, जे झालं ते मलाही हवं होतं. मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं. त्या रात्री त्याने मला एक असा प्रश्न विचारला ज्याची मला अपेक्षा नव्हती. तो म्हणाला, संगीता, तुला माहिती आहे, मला उद्या सुट्टी आहे. तू माझ्या घरी येतेस का? आपण निवांत वेळ घालूया, गप्पा मारूया. हवं तर तू रात्री इथेच थांबू शकतेस. माझ्या मनात विचार सुरू झाले. हे नातं आता फक्त आकर्षापुरतंच राहिलं नव्हतं. मला गौरवमध्ये माझ्या जीवनसाथी दिसत होता. मला त्याला विचारायचं होतं की तू माझ्याशी लग्न करशील का? माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवण्याची माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, काय मी गौरवच्या घरी गेले असेल? गौरव माझ्या लग्नाच्या प्रस्तावाला काय उत्तर देईल? आमचं हे नातं पुढे काय वळण घेणार? हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या भागात. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर अशाच मसालेदार आणि रोमॅन्टिक कथासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.